नमस्कार मित्रो, काल ज्या निवडणुका झाल्या आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने स्वतः ममता बॅनर्जी हारल्या भवानीपूरमध्ये आणि शुभेंदू अधिकारी यांनी त्यांना 15,000च्या वरती मतांनी पराजित केलं आणि पश्चिम बंगालमध्ये TMC म्हणजे ममता बॅनर्जीचा पक्षसुद्धा मोठ्या प्रमाणात हारला आणि त्या ठिकाणी BJP जिंकला। या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की BJPला हे श्रेय जातं की त्यांनी मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जीचं 15 वर्षाचं राज्य उलटून टाकलं आणि आपल्या पक्षाची सत्ता उभी केली। पण मी सगळ्यात जास्त जर कुणाला याचं कौतुक करण्यासाठी भद्र लोकांनी जो शहाणा निर्णय घेतला तो मात्र खूप कौतुकास्पद होता। मित्र हो, आत्तापर्यंत भद्र लोक हे नेहमी ममता बॅनर्जीच्या पाठीमागे राहत होते, पण ह्यावेळेस ज्यांना आपण भद्र लोक म्हणतो म्हणजे आपल्याकडचे सुशिक्षित नोकरदार वर्ग, हा नोकरदार वर्ग भारतभर कुठेही निवडणुकीला फारसा मतदानासाठी जात नाही, पण यावेळेस भद्र लोक मोठ्या प्रमाणात मतदानाला गेले आणि त्यांनी ममता बॅनर्जीला मतदान न करता त्यांनी BJPला मतदान केलं। याच्या मागचं महत्त्वाचं कारण आत्तापर्यंत त्यांना असं वाटत होतं की ममता बॅनर्जी ह्या बंगाली आहेत, त्या आपल्या मूळ निवासी आहेत, त्या बंगाली भाषा बोलतात, बंगाली लोकांच्या विषयी त्यांना प्रेम आहे आणि बंगालसाठी त्या खूप मोठं काम करतात। पण जसं जसं ममता बॅनर्जी ह्या सत्तेमध्ये येऊन पुढे पुढे ज्या पद्धतीने त्यांची हुकुमशाही राजवट सुरू झाली आणि ज्यांची भाषा बदलली आणि मग SRIला विरोध, मग एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर तिच्याविषयी गलिच्छ भाषा वापरणं आणि तिलाच कटघऱ्यामध्ये खडे करणं, त्यानंतर लॉ अँड ऑर्डरकडे दुर्लक्ष करणं आणि असे कितीतरी विषय होते की जे तिने व्यवस्थित सांभाळायला हवे होते। प्रशासन तिचं ढिलं होतं आणि पोलीस मोठ्या प्रमाणात अराईव करायचे। केंद्रीय दलांना, केंद्रीय सरकारच्या ज्या योजना असेल त्यांना विरोध करायचा। BJPवाल्यांना म्हणजे अमित शहा आणि मोदी यांना बाहेरचं म्हणायचं। अर्थात बंगाल हा भारतातला भाग असताना भारतातला कुठल्याही व्यक्ती कुठल्याही राज्यामध्ये प्रचाराला जाईल आणि तो त्या ठिकाणी त्याचा पक्ष उभा करेल आणि तो निवडणूक लढवेल, हे संघटनेने दिलेले अधिकार आहेत। भारतीय राज्य हे संघराज्य असून जर भारतामधून सगळे राज्य एकत्र केले तर भारत उभा राहतो। मग एखाद्या राज्याचा व्यक्ती दुसऱ्या राज्यात परका कसा ठरतो, पण हे शिकल्या सवरलेल्या ममता बॅनर्जीला कळत नव्हतं असं नाही, पण लोकांच्या मनात काहीतरी भ्रम निर्माण करायचा आणि आपलं राज्य चालवायचं। यावेळेस मात्र जे भद्र लोक होते ते मोठ्या प्रमाणात मतदानाला निघाले। ते का निघाले? का त्यांच्या लक्षात आलं की ममता आपलं बंगालचं जे अस्तित्व आहे ती संपून टाकेल आणि मोठ्या प्रमाणात बांगलादेशी ह्या राज्यामध्ये घुसत आहेत आणि त्यांना पायगड्या घालण्याचं काम ममता बॅनर्जी करत आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि ममता बॅनर्जीचे TMC जे केडर होतं, ते जे त्यांचे गुंड होते, ते जे मोठ्या प्रमाणात निवडणुकाच वेळी हस्तक्षेप करत, लोकांना दमदाटी करत, लोकांमध्ये दहशत निर्माण करत, ती ह्यावेळेस त्यांना करता आली नाही। त्यामुळे भद्र लोक मोठ्या प्रमाणात बाहेर निघाले। केंद्रीय राखीव दल असेल, केंद्रीय पोलीस दल असेल, केंद्रीय SRP असतील, CRP असतील, ह्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात बंगाल पिंजून काढलेला होता आणि सुरक्षा व्यवस्था एवढी कडक होती की कुठल्याही TMCच्या गुंडा गर्दीवाल्यांना तो काही गोष्टी करता आल्या नाही आणि भद्र लोकांनी मोठ्या प्रमाणात किंवा पूर्ण बंगाली लोकांनी जे जे दहशतखाली होते, ज्यांना TMCच्या गुंडांची भीती होती, ते निवडणुकीत येत नव्हते, सगळे लोक बाहेर निघाले आणि त्यांना ममता बॅनर्जी धडा शिकवला। तेव्हा मग भद्र लोकांना आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। कारण अराजकवादी राजकीय नेता, सत्तेसाठी देशद्रोही करणाऱ्या, खुर्चीसाठी धर्माला तिरंजी देणाऱ्या आणि देवांना एक प्रकारे शिव्या देणाऱ्या अशा ज्या ममता होत्या त्या जाणं गरजेचं होतं आणि ते एका भद्र लोकांनी केलं, तेव्हा ते फार कौतुकास्पद आहे। नमस्कार।